झी 24 तास एक पाऊल पुढे। कोल्हापूरचा रंकाळा तलाव जीवघेणा ठरतोय। गेल्या 15 दिवसात 5 जणांनी या तलावात आपला प्राण गमावलाय। उन्हाळी सुट्ट्यांमुळे मोठ्या संख्येने पर्यटक रंकाळा पाहण्यासाठी येतात। महापालिकेकडून या ठिकाणी कोणतीच खबरदारी घेण्यात आलेली नाही। रंकाळा तलाव कोल्हापूरच्या सौंदर्यातील एक मानबिंदू। सुमारे 5 किलोमीटर परिसरात पसरलेल्या या तलावाचं सौंदर्य आणि त्यातील पाणी सर्वांनाच मोहिनी घालतं। कोल्हापुरात पर्यटक आला आणि रंकाळा न पाहता परत गेला असं कधीच होणार नाही। रंकाळा पाहण्यासाठी आलेले अनेक जण पाण्यात उतरतात आणि इथंच त्यांचा घात होतो। रंकाळा खोल असल्यानं अनेकांना आपल्या प्राणास मुकावं लागलंय। उन्हाळ्याची सुट्टी लागल्यानं रंकाळ्यावर सध्या पर्यटकांची गर्दी वाढतीये। त्यामुळे गेल्या 15 दिवसात 5 जण रंकाळ्यात बुडून मरण पावले आहेत। त्यामुळे या ठिकाणी योग्य खबरदारी घेण्याची मागणी केली जाते। सुरक्षा व्यवस्था एवढी काय खास नाही आहे। इथं पर्यटक फिरायला कुणाला पोहायचे कुणाला नाही, तरी पण पाण्यात जातात। इथं व्यवस्था नाही आहे। त्या ठिकाणी खोली किती आहे, धोका कुठं आहे, त्याचं धोक्याचं एरिया कुठं आहे, त्या ठिकाणी जाऊन असे पद्धतीने बोर्ड लावले गेले तर त्या ठिकाणी कोण जाणार नाही आणि आपल्याला अपघात घडणार नाही। रंकाळा धोकादायक झाल्याची जाणीव असली तरी याबाबत उपाययोजना करण्यासाठी कोल्हापूर महापालिका पुढे येताना दिसत नाही। त्यामुळे आता रंकाळा पाहण्यासाठी येणाऱ्यांनीच याची खबरदारी घेण्याची गरज आहे। झी 24 ताससाठी कोल्हापूरहून दीपक शिंदेसह अमित गडगे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।